पृथ्वीवरती 600 वर्ष मनुष्यरूप धारण करून आपल्या भक्तांना आशीर्वाद देणारे श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वतीच्या नंतर स्वामी समर्थ भगवान दत्तात्रयाचे तिसरा पूर्ण अवतार मानले जातात, जे महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट येथे विराजमान आहेत. ज्या घरामध्ये स्वामी राहत होते ते घर आजही अक्कलकोटमध्ये दिसून येते. या मंदिराच्या गर्भगृहाच्या खालच्या बाजूला स्वामींचे समाधी स्थान आहे. स्वामींनी समाधी जाण्याच्या आधी आपल्या भक्तांना वचन दिले आहे की मी गेलो नाही, तुमच्यासोबत आहे. अशा प्रकारे स्वामी आपल्या येणाऱ्या भक्तांना अक्कलकोट येथे आशीर्वाद देतात. अक्कलकोट येथे आल्यानंतर राहण्या व खाण्यापिण्याची काय काय व्यवस्था आहे व स्वामींचे दर्शन करून झाले की अजून कोणते दर्शनीय व पर्यटनीय स्थळ बघू शकता, हे या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. मी माझ्या प्रवासाची सुरुवात कल्याण स्टेशनपासून सुरू केली. अक्कलकोट येथे जाण्यासाठी सोलापूर व अक्कलकोट स्थानकापासून आपण जाऊ शकतो, परंतु अक्कलकोट स्थानकावर कमी ट्रेन असल्यामुळे आपण सोलापूर स्थानकावरून जाऊ शकतो. मी प्रवास करत असलेली ट्रेन 12115 सिद्धेश्वर एक्सप्रेस ही कल्याण स्टेशनवरून रात्री 11:45 सुटून सकाळी 6:45 सोलापूर स्थानकावर पोहोचली. सोलापूर रेल्वे स्थानका येथे उतरल्यानंतर आपल्याला रिक्षाने प्रवास करावा लागतो. ही रिक्षा आपल्याला सोलापूर बस स्थानकापर्यंत नेऊ शकते. यासाठी प्रति व्यक्ती 20 रुपये शेअरिंग आपल्याला रिक्षा भाडे द्यावे लागते. सोलापूर बस स्थानकावर पोचल्यानंतर तिथून सोलापूर ते अक्कलकोट बस दर 15 ते 20 मिनिटांनी आहेत, जे बस आपल्याला बस स्थानक अक्कलकोटपर्यंत नेऊन सोडतात. हा प्रवास 1.5 ते 2 तासासाठी असतो. बसचे तिकीट 60 रुपये प्रति व्यक्ती आहे. अक्कलकोट स्थानकावरून शेअरिंग रिक्षा आहेत, जे 10 रुपयामध्ये आपल्याला अक्कलकोट वटवृक्ष मंदिरापर्यंत नेऊन सोडतात. अक्कलकोट येथे पोहोचून यात्रीनिवासमध्ये फ्रेश होऊन मी निघालो स्वामींचे दर्शन करायला. भगवान दत्तात्रय महाराजांचे तिसरे अवतार मानले जातात, ज्यांनी भारताच्या पंजाब राज्यात मनुष्यरूप धारण केले होते. स्वामींनी 300 वर्ष घनदाट जंगलात तपस्या केली होती. तपस्या करताना स्वामींच्या भोवती वारूळ बनले होते व त्या वारुळामधून स्वामी प्रगट झाले होते. स्वामी लोककल्याण हेतू काशीला गेले होते. तसेच त्यांनी कोलकात्याच्या कालीमाताचे दर्शन केले होते. ते गंगा नदीच्या किनाऱ्यावर फिरत असत. त्यांनी केदारनाथपासून गिरनारपर्यंत सर्व दत्तात्रय स्थानांचे दर्शन केले होते. नंतर ते पंढरपूरवरून अक्कलकोट नगरीमध्ये 1857 साली आले होते आणि त्यांनी 22 वर्ष या अक्कलकोटच्या पवित्र भूमीमध्ये राहिले होते. स्वामी दररोज या वटवृक्षाच्या खाली बसत असत. आता मी वटवृक्ष मंदिरापासून 10 मिनिटांवर असलेल्या समाधीबेट मंदिरामध्ये आलो आहे. स्वामी समर्थ महाराज पूर्ण दिवस अक्कलकोट फिरून झाल्यानंतर याच ठिकाणी येत होते. नंतर 1878 स्वामी समर्थ महाराज याच ठिकाणी समाधीस प्राप्त झाले. या मंदिराच्या गर्भगृहाच्या खाली एक खोली आहे, ज्या ठिकाणी स्वामींचे शरीर आहे. तसेच या मंदिरात भाविक विशेष अभिषेकसुद्धा करू शकतात आणि या ठिकाणी अभिषेक करण्याची पूर्ण व्यवस्था ही मंडळ संस्थेकडून करण्यात आलेली आहे. समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज यांचा वाडा आहे, म्हणजेच त्यांचे घर आहे. या ठिकाणी त्यांचे वंशज अजूनही तेथेच राहतात. तसेच या ठिकाणी पाण्याची विहीर असून स्वामींनी स्वतः पाणी प्रगट केलेली ही विहीर आहे.
तसेच श्री बाळप्पा महाराज यांचा वाडा समाधीमठ मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. आता आपण आलो आहोत बाळप्पा स्वामींच्या मठामध्ये. या मठामध्ये त्यांची समाधी आहे. स्वामींनी त्यांना पादुका दिल्या होत्या व मठ बांधावयास सांगितले होते. स्वामींनी असे सांगितले होते की मी इथे कायम असेन. या मठामध्ये शिवलिंग असून त्यावर 3 बोटे आहेत. स्वामींच्या पायाचे उठलेले ठसे या मंदिरात आहेत. असे म्हटले जाते की हे मठ नूतनीकरणाच्या आधी 1 दिवस हे पायाचे ठसे उठलेले आहेत. आता आपण आलो आहोत श्री खंडोबा मंदिर. हे मंदिर अक्कलकोट बस स्थानकापासून अवघ्या 2 मिनिटं अंतरावर आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे सर्वप्रथम या मंदिरात 1857च्या नवरात्र काळात आले होते. त्यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते. हे मंदिर प्रथम स्थान व महत्त्वाचे स्थान मानले जाते. वटवृक्ष मंदिराच्या परिसरात श्री स्वामी समर्थ वाटिका बाल उद्यान आहे, जिथे लहान मुलांना आपण खेळायला घेऊन जाऊ शकता. हे बाल उद्यान सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 5 ते 9 वेळेत खुले असते. वटवृक्ष मंदिराच्या परिसरात शिवचरित्र, धातुचित्र, शिल्पप्रदर्शन हॉल आहे. हे पाहण्यासाठी देणगी मूल्य 20 रुपये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवचित्राच्या माध्यमातून येथे सांगितण्यात आले आहे.
सर्व स्वामी भक्तांना अन्नछत्र मंडळ ट्रस्टतर्फे महाप्रसादाची व्यवस्था विनामूल्य दुपारी व रात्री केली जाते. अक्कलकोट येथे राहण्यासाठी यात्री भुवन, यात्री निवास आणि भक्त निवास हे 3 स्थानक आहेत जे मंदिराच्या परिसरामध्ये आहेत. या ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने बुकिंग करावी लागते. तसेच या ठिकाणी सकाळी 5 ते 8 टाईममध्ये आपल्याला गरम पाण्याची व्यवस्था केली जाते.